नमस्कार. माझा व्हिडिओ बनवण्याचा तिसरा दिवस आहे. तत्पूर्वी आज 3 जानेवारी आहे, तर सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्त विनम्र अभिवादन. तर मग इथे बिट्टू भाजी कुटत आहे. आम्ही रात्रीचं भाजी कुटून ठेवली होती मेथीची, कारण की सकाळी मला मेथीची भाजी करायची होती. तर कांदे वगैरे कापले, त्याच्यामध्ये थोडेसे वाटाण्याचे दाणे टाकले होते भाजीमध्ये आणि कचरा मी अशी पिशवी जमा करते, तिथे साईडलाच कचरा ठेवत असते. दादा इथे रडत होता, तर त्याच्याकडे गेली. त्याला काहीतरी खेळणे पाहिजे होते, त्याच्यासाठी तो रडत होता खूप. मला दे असं म्हणत होता, तर त्याला ते काही खिलोने दिले मी खेळायसाठी. तर आता तो खेळणार, थोडा शांत झालेला आहे. त्याला बघूनच मला सगळे कामं करावे लागते. त्याला बघत असते आणि मी आपला स्वयंपाक वगैरे किंवा इतरही कामे करत असते. नंतर मी पुन्हा भाजी करण्यासाठी गेली, कारण की तेल गरम करायसाठी ठेवली होती गॅसवरती. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये कांदे टाकले मी. कांद्याचीच भाजी करते, कारण की आमच्याकडे मिरच्या वगैरे कोणी जास्त खात नाही. माझी बिट्टू खात नाही आणि घरचे पण, माझे मिस्टर पण खात नाही. तर मी तिखटामधलीच मेथी बनवते, मिरच्यांचा वापर करत नाही. कणिक मळण्यासाठी घेतले आहे. इथे भाजी बनत आहे. आंघोळीचं पाणी गरम केलेलं आहे आणि वरण मांडलेलं आहे. आंघोळीचं पाणी मी गॅसवरच गरम करते. त्याला पण बघत होती काय करत आहे काय नाही, याच्याकडे पण लक्ष द्यावं लागते. हा ये म्हणत होता. आता ही स्कूलमध्ये जात आहे बिट्टू. दादा तिला बाय बाय म्हणत आहे. तो रोज असं नेहमीच उभा राहतो तिला बाय म्हणायसाठी. सकाळच्या वेळेवर तो झोपत नाही तिला गेल्याशिवाय, आणि कधी झोपतो कधी झोपत नाही. तर बघा त्याला किती खुशी होत आहे. थंडी असल्यामुळे मी जास्त त्याला बाहेर काढत नाही, फक्त ह्या वेळेवर त्याला बाहेर काढते, तर तो हा मोमेंट चांगला एन्जॉय करते. इकडे तिकडे जात आहे, चढत आहे. तिचे पप्पा तिला स्कूलमध्ये नेऊन देत आहे. रोज तिचे पप्पाच तिला स्कूलमध्ये नेऊन देतात आणि घ्यायला पण येतात. आम्ही ऑटो वगैरे काही असं लावलेलं नाही, कारण की घराजवळच स्कूल आहे तिची, त्याच्यामुळे. बाय बाय म्हणत आहे ती. आता ती स्कूलला गेलेली आहे. मनीष रात्री अंड्याची भाजी केली होती, तर त्याचे काही छिलके होते, तर मी झाडांना पण अंड्याचे छिलके देते. कधी कधी ते मातीमध्ये टाकून ठेवायचे, त्याच्यामुळे झाडं चांगले हिरवेगार राहतात. नंतर इकडे नागपूरला चांगली ऊन आलेली आहे. माझ्या मागे मागे येत आहे. तो चालायला शिकायचा आहे अजून. अंथरूण वगैरे सगळे मलाच उचलून ठेवावं लागेल आता. त्याला बघत जाते आणि कामं करत जाते मी. अंथरूण वगैरे ठेवलेलं आहे. आता खेळत आहे. त्या वेळेमध्ये मला कपडे धुवायचे आहे, कारण की माझे कपडे धुवायचे बाकी होते. आणि आज ऊन चांगली निघाली आहे, त्याच्यामुळे मी कपडे धुणार आहे. कचरा वगैरे आता मी बाहेर नेऊन ठेवणार आहे. जो काही जमा झालेला आहे तो कचरा मी बाहेर एका पिशवीमध्ये जमा करते. कचरेवाल्याच्या गाडीमध्ये रोज मला खाली उतरून कचरा टाकणे शक्य होत नाही, त्याच्यामुळे मी असा पिशवीमध्ये जमा करते कचरा. आज ऊन निघालेली आहे चांगली. हॉल वगैरे, किचन, बेडरूम सगळं आता स्वच्छ करून घेणार आहे. जो काही पसारा आहे तो सगळा स्वच्छ करून आवरून मला व्यवस्थित करायचा आहे. आज सकाळी दादा काही झोपलेला नाही, त्याच्यामुळे त्याला बघूनच मला सगळे कामं करून घ्यायचे आहे. त्याला बघणे, कामं करणे,
थोडं अवघड आहे पण ठीक आहे. सगळ्यांनाच सगळं काही मॅनेज करून कामं करून घ्यायचे असतात. दे दे म्हणत आहे, घे घे म्हणत आहे. आणि हा दुधाचा गंज आहे, याच्यामध्ये मी पाणी टाकले आणि तेच पाणी मी झाडाला नेऊन टाकणार आहे. कधी कधी मी दह्याचं पण पाणी असंच झाडांना नेऊन टाकते, रोज नाही, पण दह्याचं आणि दुधाचं पाणी अधूनमधून तरी मी झाडांना देत असते. तुम्ही पण असंच देता का? मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि मला आणखी काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते सुद्धा सांगा. तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे आहेत, इम्प्रूव्हमेंट झालेले, ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. हा इकडे खेळत आहे आणि हा गॅस ओट्यावरचा सगळा पसारा मला आवडून घ्यायचा आहे आणि तिकडे बाहेर मी नेऊन ठेवणार आहे. माझे भांड्याचा पसारा आहे इथे. आणि आज मला कपडे धुवायचे आहे, कारण की कालचे कपडे बाकी होते माझे धुवायचे, तर कपडे लावणार आहे मी आज मशीनमध्ये. दादाला वरती ठेवले गॅस ओट्यावरती, त्याला खाली उतरवून आता मी झाडझूड करून घेणार आहे. स्कूलमध्ये गेल्यानंतर खूप काही कामं असतात, त्यांनी ऑफिसमध्ये गेल्यानंतरसुद्धा आपल्याला बाकीचे सर्व कामं आवरायचे असतात. घर म्हटलं की पुष्कळ काही जिम्मेदारी येत असतं आपल्याकडे. आज हा काही झोपलेला नाही, तर याला बघूनच मला सगळे कामं करून घ्यायचे आहेत. नाहीतर ह्या वेळेवर हा झोपून जातो त्याची दीदी गेल्यानंतर. पण आज काही झोपलेला नाही, तर याला बघूनच सगळे कामं करून घ्यायचे आहेत मला. घर आत्ता मी झाडून घेत आहे. त्याच्यानंतर मी तो झोपला तरच फरशी पुसणार, नाहीतर नाही पुसत, कारण की मला त्याला पण बघून कामं करायची असते. मी हररोज काही फरशी पुसत नाही, त्याच्या वेळेनुसार मी आपले कामं करत असते. काही काम मी स्किपसुद्धा करते. जर आज फरशी नाही पुसली तर उद्या पण पुसू शकतो, पण त्याला रडवून किंवा त्याला हे करून मी त्रास देऊन कोणतेही काम करत नाही. माझ्या बाळाच्या याच्यानुसार मी मॅनेज करून कामं करत असते. आज कपडे झाले तर उद्या मी फरशी पुसणार, असं असते माझं. तुम्ही पण असेच करता का, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास मला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. माझी ही सुरुवातच आहे आता व्हिडिओ बनवण्याची, माहिती नाही जमते की नाही जमत. आता त्याला मी जेवण करायला देत आहे. जेवण झाल्यानंतर त्याची आंघोळ करून देणार आहे, कारण की तो सगळे कपडे खराब करत असतो, तर मी आधी जेवण देते, नंतर आंघोळ करून देत असते. मी सगळंच वरण भात भाजी पण देते, पोळी वरणामध्ये मिक्स करून देते, कारण की हा आता 1 वर्ष 2 महिन्याचा झालेला आहे. आता त्याची आंघोळ झालेली आहे, फ्रेश झाला तो आता.